श्रीबादरायणी उवाच अथैकतात्मजौ प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ वसुदेवोऽभिनन्द्याः प्रीत्या संकर्षणाच्युतौ. शुकाचार्य म्हणतात, भगवान बलराम आणि श्रीकृष्णांनी वडिलाला नमस्कार केल्यावर मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचं कौतुक करून त्यांनी म्हटलं, वसुदेवाने भगवंताचा महिमा ऐकला, ऐश्वर्यपूर्ण कार्यसुद्धा पाहिलं आणि मग पूर्ण विश्वास निर्माण झाला की हे भगवान आहेत. मग वसुदेव म्हणाले, तुम्ही महायोगीश्वर आहात, सनातन आहात, सर्व जगाचे साक्षात कारणस्वरूप प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक आहात, परमेश्वर आहात हे जाणतो. तुम्ही या जगाचे आधार, निर्माते, क्रीडेसाठी हे जग तुम्ही निर्माण केलं, तुम्ही नियामक आहात, साक्षात भगवान तुम्ही आहात. विश्व तुम्हीच निर्माण केलं आहे, विश्वाचं पालनपोषण तुम्हीच करता. क्रियाशक्ती प्रधान प्राण इत्यादीमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचं सामर्थ्य तुमचंच आहे. चंद्राचं चांदणं, अग्नीचं तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्र, वीज इत्यादींचं चमकणं, पर्वतांचं स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती, गंधरूप गुण तुम्हीच आहात. ज्यांच्यामध्ये तृप्त करण्याची आणि जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी, त्याचं द्रव्यत्व तुम्हीच आहात. वायूची शक्ती तुम्हीच आहात. दिशा, आजूबाजूला असणारे सर्व आकाश तुम्हीच आहात. इंद्रिय आणि विषयांना ग्रहण करणारी शक्ती तुम्हीच आहात. निश्चय करणारी बुद्धी तुम्हीच आहात. भूतमात्रामध्ये त्यांचं कारण तामस अहंकार, त्याला कारण असणारा राजस अहंकार, देवतामध्ये असलेला सात्विक अहंकार तुम्हीच आहात. हे भगवन, सर्व नाशिवंत पदार्थामधील अविनाशी तत्व तुम्हीच आहात. सत्व, रज, तम तिन्ही गुण तुम्हीच आहात. सृष्टी तीन गुणातून योगमायेच्या द्वारा तुम्हीच कल्पलेली आहे. जेव्हा तुमच्या ठाई सर्व विश्व पाहतो तेव्हा विकारामध्ये तुम्ही असल्यासारखे वाटता. अज्ञानामुळे जीव जाळ्यामध्ये अडकून जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो. ते अज्ञानी तुम्हाला जाणत नाहीत. हे परमेश्वरा, योगायोगाने मला दुर्लभ असं मनुष्य शरीर प्राप्त झालं आहे. तुमचं खरं स्वरूप मी जाणलं नाही, बेसावध राहिलो, म्हणून माझं आयुष्य फुकट गेलं. स्नेहाच्या दोऱ्याने तुम्ही हे सर्व जग बांधून टाकलं आहे. तुम्ही माझे पुत्र नाहीत, तर सर्व जीवाचे स्वामी आहात. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्याकरता तुम्ही अवतार घेतला आहे. ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होती, पण मी विसरलो. मी तुमच्या चरणकमलाला शरण आलो आहे. माझी इंद्रिय विषय लोलुपता पुरे झाली. मी शरीराला आत्मा मानलं आणि परमात्मा असलेल्या तुम्हाला मुलगा मानलं. हे प्रभो, तुम्ही जन्माला आल्यावर प्रसूतिगृहातच आम्हाला सांगितलं होतं की मी जरी अजन्मा असलो तरी धर्ममर्यादेचं रक्षण करण्याकरता प्रत्येक युगामध्ये तुमच्या पोटी अवतार घेतो.
तुमचं विभूतीरूप योगमाया कोण जाणू शकेल. अशी वसुदेवानी भगवान कृष्ण आणि बलरामाची स्तुती केली. भगवान श्रीकृष्ण विनम्रतेनं मान खाली घालून हसत हसत म्हणाले, बाबा, वचो वत्समवेतार्थम तातय तदुपमन्महे यन्न पुत्रान् समुद्दिश्य तत्वग्राम उदारतः. आम्हाला मुलांना उद्देशून आम्हाला जो तो उपदेश केला ब्रह्मज्ञानाचा, तो पूर्ण तर्कसंगत आहे. आपण सर्वजण, मी, बलराम दादा, हे चराचर जगच मुळी ब्रह्मस्वरूप आहे. एकच परमेश्वर अनेक रूपांनी प्रगट होतो. आत्मा एक असून उपाधीच्या भेदामुळे अनेक भासतो. शुकाचार्य म्हणतात, कृष्णाची ही वचनं ऐकून वसुदेवानी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला. आनंदामध्ये मग्न होऊन स्वस्थ राहिले. हे कुरुश्रेष्ठा, शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात कुरुश्रेष्ठ. देवकी आपल्या मुलांनी पूर्वी, म्हणजे कृष्णाने पूर्वी गुरुच्या मृतपुत्राला परत आणलेलं ऐकलं होतं. म्हणून तिला आपल्या कंसाने मारलेल्या मुलांची आठवण झाली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती कृष्णाला आणि बलरामाला उद्देशून म्हणाली, देवक्युवाच राम रामा प्रमेयात्मन् कृष्ण योगेश्वरेश्वर वेदाहं त्वां विश्वसजाम ईश्वरावादिपुरुषौ. हे लोकाभिरामा, म्हणजे लोकांना आनंद देणारा रामा बलरामा, मन आणि वाणी यांना आकलन होणार नाही अशी तुमची शक्ती आहे. हे श्रीकृष्णा, तू योगेश्वराचाही ईश्वर आहेस. आदिपुरुष नारायण आहात. तेव्हा भूमीला भार झालेल्या राजांचा नाश करण्याकरता तुम्ही माझी मुलमुना उत्तीर्ण झाला आहात. उत्पत्ती स्थिती प्रलय तुमच्यामुळे होतो. तुम्ही परमेश्वर आहात. मी तुम्हाला शरण आले आहे. तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते. त्यांना गुरुदक्षिणा देण्याकरता त्यांचा मुलगा यमपुरीहून तुम्ही परत आणलात. तुम्ही दोघे ईश्वर आहात. माझी इच्छा पूर्ण करा. कंसाने माझी मारलेली मुलं घेऊन या, मला दाखवा. डोळे भरून मी त्यांना पाहीन. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, आईचं हे म्हणणं ऐकल्यावर मातेची इच्छा कोण पूर्ण करणार नाही. कृष्ण आणि बलराम म्हणाले, ठीक आहे. ते सुतलामध्ये गेले. आतल, वितल, सुतल म्हणजे तिसरं पाताळ, सप्तपाताळापैकी तिसरं. तिथे बलिराजा राहतो सुतलामध्ये. कृष्णाला आणि बलरामाला पाहिल्यावर त्याचं हृदय आनंदाने भरून आलं. आसनावरून उठला आणि भगवंताला प्रणाम केला. दिलेल्या आसनावर दोघेही विराजमान झाले. बलिराजांनी त्यांचे पाय धुवून त्यांचं चरणतीर्थ मस्तकावर धारण केलं. दोघांनाही बहुमोल वस्त्र, अलंकार, चंदन, तांबूल अर्पण केलं. भोजन दिलं. सर्व कुटुंबियांनी चरणावर नमस्कार केला.
बलीनं भगवंताचे चरणकमल घट्ट धरले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शरीर रोमांचित झाले. कंठ सद्गदित झाला आणि बलीनी भगवंताची स्तुती केली. नमो ननंताय बृहते नमः. नमो नंताय बृहते नमः कृष्णाय वेधसे. सांख्ययोगवितानाय ब्रह्मणे परमात्मने. देवा, तू अनंत आहेस, सर्व जगाचा निर्माता, ज्ञानयोग भक्तियोग यांचा प्रवर्तक, परब्रह्मस्वरूप आहात. आपल्याला नमस्कार असो. आपल्या दोघांचं दर्शन प्राण्यांना दुर्लभ आहे. आपल्या कृपेने मला ते सहज झालं. आमच्यासारख्या तमोगुणी दैत्याला सुद्धा आपण दर्शन दिलं. देवा, आपल्याशी जे वैरभावाने वागतात त्यांना सुद्धा आपण जे दिलं नाही ते आम्हा दैत्यांना दिलं. देवांना सुद्धा तुझं दर्शन झालं नाही, आम्हाला झालं. देवा, आपली योगमाया कोणीही जाणत नाही, मग आम्ही कसे जाणणार? आमच्यावर अशी कृपा करा देवा की आपल्या चरणकमलाच्या ठिकाणी माझी चित्तवृत्ती सदैव जडावी. गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून आम्ही वर यावं. तुझ्या चरणकमलाला आम्ही शरण आलो आहोत. आम्ही शांतचित्त व्हावं. संतांची संगत धरावी. तेव्हा हे चराचराचा नियंता असणाऱ्या प्रभो, आम्हाला आज्ञा करा. का आलात? आज्ञा करून पापांचा आमच्या नाश करा. श्रद्धेनं जो आपल्या आज्ञेचं पालन करतो तो सर्व प्रकारच्या विधिनिषेधातून मुक्त होतो. त्या भगवान म्हणाले, बलिराजा, आसन्मरीचे षट्पुत्रा पूर्णायां प्रथमेन्तरे देवाकं यः सूर्वीक्ष सुतां यभितुमुद्यताम्. स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीची ऋषीला त्याची भार्या ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशी समागम करण्याकरता उद्युक्त झाले पाहून ते हसले. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला, आसुरी योनीला जाल. तिथून ते हिरण्यकशिपूचे पुत्र झाले. तिथून योगमायेने देवकीच्या गर्भामध्ये आले आणि जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकलं. हे दैत्यराजा, माझी आई देवकी त्या मुलासाठी अतिशय शोकाकुल झाली आहे. ते पुत्र तुझ्यापाशी आहेत. मातेचा शोक नाहीसा करण्याकरता आम्ही त्यांना इथून घेऊन जातो. मग ते शापमुक्त होतील आणि आपल्या लोकाला जातील. त्यांची नावं आहेत स्मर, उद्गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत, घृणी. माझ्या कृपेने त्यांना सद्गती मिळेल. हे सांगितल्यावर बलिराजाने पुन्हा पूजा केली आणि ती मुलं कृष्णाच्या स्वाधीन केली. भगवान त्या बालकांना घेऊन द्वारकेला आले. माता देवकीच्या पुढे ती उभा केली मुलं. मुलांना पाहिल्यावर देवकीच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. मांडीवर त्यांना घेऊन छातीशी धरून मस्तक होंगू लागली. ज्यांच्यामुळे सृष्टीचक्र चालले आहे त्या या भगवंताच्या मायेनं ती मोहित झाली होती. देवकीच्या स्तनातील श्रीकृष्णाने पिऊन उरलेलं अमृतमय दूध प्याल्यामुळे आणि कृष्णाच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे देवकीला आत्मसाक्षात्कार झाला. नंतर सर्वांनी, त्या मुलांनी कृष्ण, देवकी, वसुदेव, बलराम यांना नमस्कार केला
आणि सर्वांच्या देखत देवलोकाकडे निघून गेली. मेलेली मुलं परत आली आणि पुन्हा निघून गेली. हे पाहून देवकीला आश्चर्य वाटलं आणि मग तिला कळलं ही सगळी माया आहे. परीक्षित राजा, अनंत शक्ती भगवंताची, कृष्णाची अशी अनेक अद्भुत चरित्र आहेत. सूत म्हणतात, शुकांनी वर्णन केलेलं कृष्णचरित्र सगळ्या जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारं आहे. भक्तांच्या कानाचं ते भूषण आहे. ते कृष्णचरित्र जो श्रवण करतो किंवा दुसऱ्याला ऐकवतो त्याची चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी लागते. त्यांना परमकल्याणरूप लोक प्राप्त होतो. पुढच्या अध्यायामध्ये सुभद्रा हरणाची कथा आहे. राजोवाच ब्रह्मन् वेदुतिमिच्छामः स्वसारं रामकृष्णयोः यथोपयेमे विजयो याममासीत् पितामही. सुभद्रा हरणाची कथा ही कीर्तनामध्ये उत्कृष्ट आख्यान आहे आणि मराठी रंगभूमीवर सौभद्र नावाचं नाटक अजूनही कुठे लागलं तर माणसं गर्दी करतात. इतकं उत्कृष्ट नाटक आहे ते. संगीत आहे. राजाने विचारलं की शुकमुने, रामकृष्णाची बहीण आणि माझी आजी सुभद्रा, कारण सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित म्हणून आजी झाली ती. हिच्याबरोबर अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे जाणण्याची आमची इच्छा आहे. शुकाचार्य म्हणाले, अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन् वनीं प्रभुः गतप्रभासम् अशृणोन् मातुलेयीं स आत्मनः. पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत होता. काय आहे, द्रौपदी ही पाचांची भार्या झाली. त्यात त्यांच्यात असा एक करार झाला की कोणीही एकांतात असताना दुसऱ्याने जाऊ नये. एकदा धर्मराजाच्या महालामध्ये द्रौपदी होती आणि चोराने गायी पळवल्या एका ब्राह्मणाच्या. म्हणून तो ओरडत आला आणि ती शस्त्र नेमकी जिथे द्रौपदी आणि युधिष्ठिर बसली होती तिथं होती. म्हणून अर्जुन शस्त्र आणण्याकरता गेला. त्या गायी परत आणल्या, ब्राह्मणाला दिल्या, पण नियम मोडला. कारण जो नियम मोडेल त्यांनी 12 वर्षे तीर्थयात्रा करावी असं ठरलं होतं. अर्जुन निघाला. युधिष्ठिराने सांगितलं की अरे, मोठ्यांच्या एकांतामध्ये लहानाने आलं तर दोष नाही. पण अर्जुन म्हणला आपला नियम मी मोडणार नाही. आणि तीर्थयात्रा करत करत प्रभास क्षेत्रामध्ये आला. तिथे ऐकलं की आपली मामे बहीण सुभद्रा हिचा विवाह बलरामानी दुर्योधनाबरोबर ठरवला आहे. बलराम दादाला दुर्योधनाचं प्रेम, पण बाकी ज्या कुणालाही ती पसंत नाही. वसुदेव, देवकी, कृष्ण कुणालाही पसंत नव्हतं ते. अशा वेळी अर्जुन सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून त्रिदंडी संन्याशाचा वेश घेऊन द्वारकेमध्ये आला. प्रभास क्षेत्रावरून कृष्णाने सांगितलं, भगवान त्याला सामीलच होते. आपली इच्छा पूर्ण करण्याकरता 4 महिने पावसाळ्याचे तो द्वारकेच्या बाहेर एका डोंगरावर राहिला. नगरवासियांनी पाहिलं, उंचा पुरा देखणा संन्याशी, मग गर्दीला काय तोटा आहे. कोणालाही कळलं नाही हा अर्जुन आहे.
भगवी वस्त्र, अत्यंत देखणं रूप, बोलणं चांगलं, मग माणसं जमायला काय. बलरामही त्यांच्या नादी लागली. बलराम दादा भोळे होते हो, अशी माणसं काय लगेच फसतात. तिथे अर्जुनाने वीराचं मन मोहित करणाऱ्या उपवर झालेल्या सुभद्रेला पाहिलं. त्याचे डोळे प्रेमाने प्रफुल्लित झाले, प्रेम जागृत झालं आणि मन तिच्या ठाई चढलं. स्त्रियांना आवडणाऱ्या त्याला पाहिल्यावर सुद्धा सुभद्रेचं मन त्याच्यावर चढलं. थोडीशी लाजून ती त्याच्याकडे पाहायला लागली. तिथे राहून भगव्या वस्त्रामध्ये सुद्धा अर्जुन तिचंच चिंतन करायला लागला. तिला पळवून नेण्याची संधी शोधू लागला. सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचं चित्त सैरभैर झालं. त्याला थोडीसुद्धा शांती मिळेना. त्यांनी कृष्णाला सांगितलं. कृष्णाच्याही मनात तेच होतं, आपली बहीण अर्जुनाला द्यावी, दुर्योधनाला द्यावी असं त्यांच्या कोणाच्याही मनामध्ये नव्हतं. म्हणून त्या नाटकामध्ये खूप रंगवले. सुरुवातच आहे त्याची की नारद निघालेले असतात. तिथे गाठ पडते अर्जुन कुठून निघाला. ते पहिलंच गाणं आहे, लग्नाला जातो मी द्वारकापुरा. त्यावेळची ती सौभद्राची गाणी अजून प्रसिद्ध आहेत चांगली आणि अजूनही ऐकावी वाटतात, की सुंदर गाणी आहेत. मग त्याला कळल्यावर तो जातो. बलराम दादा त्यांच्यावर खुश झाली आणि एकदा त्या संन्याशाला थाटाने घरी जेवायला बोलवलं. हा नाटकाचा प्रसंग आहे. जेवायला बसली, सुभद्रा वाढायला आली. यांचं लक्ष कुठं आहे. भाजीत मीठ कालवलं, अमक्यात तमकं कालवलं, त्याच्यात तमकं कालवलं, लक्ष कुठं आहे. भगवान हळूच दादाला म्हणे, दादा ही संन्याशी बघतोय बरं का आपल्या सुभद्रेकडं. दादा म्हणले, कृष्णा तू तसा आहेस म्हणून तुला सगळं जग तसंच वाटतं म्हणले. अरे केवढा विरक्त साधू आहे हा आणि त्याच्यावर संशय घेतोस तू, कळतं का नाही तुला. बघा म्हणणं मला वाटलं ते मी सांगितलं, पुन्हा काही झालं तर मला दोष देऊ नका, तुम्ही त्याला घरात आणू नका. संधी शोधत होता. एके दिवशी मोठी यात्रा होती आणि त्या देवयात्रेला सुभद्रा चालली होती. तिथून अर्जुन आला रथ घेऊन आणि महारथी अर्जुनाने देवकी वसुदेव कृष्णाच्या संमतीनं तो रथ सुभद्रेने जाणला बरं का. आणि अर्जुनाला म्हणाले बस मागं, म्हणजे अर्जुनाला सुभद्रेनं पळवून नेले. उलट आहे, रथ सुभद्रेने जाणला आहे आणि अर्जुनाला मागे बसवलं आणि चल म्हणलं. भोवताली सगळे यादव होते, बघतायत सुभद्रेला पळवून नेले. अरे 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 ओरडायला लागले, अडवायला लागले. आता अर्जुन तो काय ऐकणार आहे किरकोळ सैनिकांना, यादवांना. सगळे आप्तेष्ट ओरडत असताना मेंढ्याच्या कळपातून सिंहाने आपली शिकार न्यावी तसं अर्जुनाने सुभद्रेला नेलं. हे ऐकल्यानंतर बलराम दादा संताप. तच्छ्रुत्वा क्षुभितो रामः पर्वणीव महार्णवः गृहीतपादकृष्णेन सुहृद्भिश्चान्वशाम्यत. पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळावा. बलराम दादा खवळून उठले. नांगर आणि मुसळ घेतला, अर्जुनाला ठार मारतो म्हणून निघाले आरडाओरडा करून. भगवान कोपऱ्यात बसली होती, हसायला लागले. दादाने बघितलं, कृष्णा हसतोस तू, हसू नाही तर काय करू म्हणलं. दादा तुम्ही जर पराभव केला अर्जुनाचा तर काही जग म्हणतील तुम्ही करणार पराभव, तुम्ही दादा आहेत. पण अर्जुनाने तुमचा पराभव केला तर काय होईल याचा विचार करा.
माझं काही म्हणणं नाही. बरं, जिला लग्न करायचं आहे त्या सुभद्रेला तरी विचारायचं होतं का नाही? दादा, अर्जुनाने सुभद्रेला पळवलेलं नाही, सुभद्रेनं अर्जुनाला पळवले. विचार करा. चाललो म्हणले मी संन्यास घेणार. हे नाटकातला प्रसंग आहे की कृष्णाने सांगितलं दंड कमंड ते सगळं कंडू भगवी वस्त्र आणून ठेवली. पुन्हा संतापले, कृष्णा कशाला आणलंस हे? दादा तुम्हीच म्हटलं संन्यास घेणार म्हणून. मग कसं तरी करून पाया पडून समजूत घालून त्यांना शांत केलं. लवकर संतापणारी माणसं लवकर शांत होतात. स्वभाव असतो. बोलावून आणलं, अर्जुनाला गेलेलं बोलावून आणलं, वरदक्षिणा दिली, धन दिलं, हत्ती रथ घोडे दास दासी सगळे दिले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे मिथिला नगरीमध्ये 2 भक्त होते. त्यांची कथा आहे. श्री शुक उवाच कृष्णस्यासी द्विजश्रेष्ठः श्रुतदेव इति श्रुतः कृष्णैकभक्त्या पूर्णार्थः शान्तः कविरलं पटः. विदेह राजाची राजधानी मिथिला, इथे श्रुतदेव नावाचा गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण भगवंताचा भक्त होता. तो भगवत भक्ती करत होता. मनोरथ पूर्ण झालेला होता. शांत, ज्ञानी, विरक्त होता. कोणताही उद्योग न करता दैवानी जे मिळेल तेच घेऊन तो त्यावर निर्वाह करीत होता. अनीहया गताहार्य निर्वर्तित निजक्रिया. दैवानी मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करणं हे सोपं नसतं. काही काही वेळेला काहीच मिळत नाही. मग 49 दिवस ज्या ब्राह्मणाला उपवास पडले त्यांची आपण कथा ऐकली. पण त्याच्या नशिबाने उदरनिर्वाहापुरतं त्याला मिळत होतं, त्यापेक्षा अधिक मिळत नव्हतं. पण मिळेल त्यामध्ये तो संतुष्ट होता. वर्णाश्रमाप्रमाणे योग्य ती धर्म कर्म सगळी करत होता. त्याच मिथिला नगरीमध्ये बहुलाश्व नावाचा राजा होता. तो राजा असून सुद्धा निरहंकारी होता. तोही कृष्णाचा भक्त होता. त्या कृष्णाने दोघांवरही प्रसन्न होऊन एके दिवशी दारुकाला सांगितलं, त्या दोघाला दर्शन द्यायला आपल्याला मिथिलेला जायचं आहे. आणि मग ते द्वारकेतून विदह देशाकडे जायला निघाले. भगवंताच्या बरोबर ऋषीमुनी होते. नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, आरुणी, बृहस्पती. शुकाचार्य म्हणतात मी, काणव, मैत्रेय, च्यवन. जिथे जिथे ज्या गावातून ते जात होते तिथे तिथे लोक पूजेचं साहित्य घेऊन त्यांना पूजा करण्याकरता उपस्थित राहत होते. अनेक देशातून ते गेले. कोणकोणत्या देशातून? आनर्त, धन्व, कुरुजांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकेय, कोसल, अर्ण. ही गणराज्य सिकंदराच्या स्वारीपर्यंत होती. इतिहासामध्ये, त्या काळच्या इतिहासामध्ये 62 गणराज्याची सूची दिलेली आहे ग्रीक इतिहासकारांनी. आमचा इतिहास आम्हालाच माहीत नाही हो. आम्हाला इंग्लंडचा इतिहास माहिती आहे, अमेरिकेचा माहिती आहे. आमचा इतिहास कुठं माहिती आहे? सगळ्या देशातील स्त्री पुरुषांनी भगवंताची पूजा केली.
डोळे भरून दर्शन घेतलं. कृष्णाने आपल्या दर्शनाने त्यांची अज्ञानदृष्टी नाहीशी केली. त्यांना ज्ञान देऊन परमकल्याण केलं. सर्व दिशांना उजळून टाकणारी, सर्व अशुभांचा नाश करणारी अशा भगवंताच्या कीर्तीचं गायन जागोजागी माणसं करत होती. हळूहळू विदेह देशामध्ये भगवान जाऊन पोचले. मिथिला नगरीमध्ये भगवान येत आहेत. या शुभ आगमनाची बातमी ऐकली आणि सगळे नागरिक हातामध्ये पूजेचं साहित्य घेऊन स्वागत करण्याकरता समोर आले. भगवंताचं दर्शन घेऊन सर्वांचं हृदय आणि चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं नुसतं नाव ऐकलं होतं. हात जोडून सगळे मस्तक लावून नमस्कार करत होते. भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्याकरता आलेले आहेत हे पाहून बहुलाश्व राजा आणि श्रुतदेव ब्राह्मण यांनी भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. एकाच वेळी दोघांनी हात जोडून प्रार्थना केली, देवा आमच्या घरी यावं आणि आमचा पाहुणचार स्वीकारावा. दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघांनाही संतुष्ट करण्याकरता एकाच वेळी वेगवेगळी रूपं धारण करून भगवान दोघांच्याही घरी गेले. काय दोघांनी नमस्कार केल्यावर आमच्या घरी या म्हणल्यावर भगवान होय म्हणाले. राजाला वाटलं मला होय म्हणाले, ब्राह्मणाला वाटलं मला होय म्हणाले. दोघंही वाट पाहत बसले. मग आता राजाकडे जावं तर ब्राह्मणाला वाटायचं मी गरीब म्हणून देव माझ्याकडे आले नाहीत. ब्राह्मणाकडे जावं तर राजाला वाटायचं मी राजा आहे, माझा दोष आहे का, मी भक्त नाही का. विदेह राजा बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता. दुर्जनांना ज्याचं नाव सुद्धा ऐकता येणं कठीण आहे ते भगवान आपल्या घरी आले आहेत हे बहुलाश्वाने पाहिलं. सुंदर आसनं आणून त्यांना आरामात बसवलं. प्रेमभक्तीच्या उद्रेकाने हृदय भरून आलं. नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. भगवंताच्या चरणांना नमस्कार करून त्यांनी पाय धुतले. आपल्या कुटुंबियासह ते चरणतीर्थ मस्तकावर धारण केलं. भगवंताबरोबर आलेल्या सगळ्यांची पूजा करून त्यांना गंध, पुष्पमाळा, अलंकार, धूप, दीप सगळं अर्पण केलं. सर्वांना भोजन दिलं. सगळे तृप्त झाले. मग भगवान श्रीकृष्णाचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि हळूहळू पाय चेपू लागला. मधुरवाणीने भगवंताची स्तुती करू लागला. राजोवाच भवानी सर्वभूतानां आत्मा साक्षी स्वदृग्विभो अथनस्त्वत्पदाम्बोजं स्मरतां दर्शनं गतः. देवा आपण सर्व प्राण्यांची आत्मा साक्षी स्वयंप्रकाश आहात. आपल्या चरणकमलाचं स्मरण करणाऱ्या आम्हाला आपण आज दर्शन दिलं आणि कृतार्थ केलं. माझ्या भक्तापेक्षा मला बलराम, लक्ष्मी, ब्रह्मदेव सुद्धा प्रिय नाहीत हे वचन सत्य करण्याकरता आपण मला दर्शन दिलं. ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे अशा शांत मुनींना जे स्वतःला सुद्धा देऊन टाकतात अशा भगवंताचे चरणकमल कोण त्याग करेल. तेव्हा यदुवंशामध्ये अवतार घेऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या माणसांना मुक्त करण्याकरता आपण आपल्या यशाचा विस्तार केला आहे. तो त्रैलोक्याचं पाप ताप शांत करणारा आहे. तेव्हा आपलं ज्ञान अनंत आहे. जे परमशांती स्थापन करण्याकरता
नारायण ऋषीच्या रूपामध्ये तपश्चर्या करीत आहेत ते नारायण आपण आहात. नरनारायणापैकी नारायण ऋषीचा अवतार ना. सर्वांना जीवन देणारे भगवान श्रीकृष्ण राजाच्या प्रार्थनेवरून काही दिवस तिथेच राहिले. इकडे श्रुतदेव ब्राह्मण भगवंताची वाट पाहत होता. त्याच्याही घरी दुसऱ्या रूपाने गेले. आपल्या घरी भगवान आल्याचे पाहून त्याचा आनंद गगनात मावेना. अंगावरचं उपरणं हवेत उडवून तो नाचायला लागला. भगवंतानी चटई पाठ कुशासनं अंथरून भगवंताला ऋषीमुनींना बसवलं. स्वागत करून अभिनंदन केलं. भगवंताचे चरण धुतले. चरणोदक आपल्या मस्तकावर कुटुंबियांच्या मस्तकावर शिंपडलं. आपला मनोरथ पूर्ण झाला. भगवान आले म्हणून विलक्षण आनंद त्याला झाला होता. त्यांनी मिळेल ती पूजा सामग्री घेतली आणि भगवंताची पूजा केली. सात्विक अन्न सगळ्यांना वाटलं. मनामध्ये विचार करू लागला की मी प्रपंचरूप अंधाऱ्या विहिरीमध्ये पडलेलो आहे आणि अशा वेळेला कृष्ण आणि ऋषी यांचा सहवास मला कसा प्राप्त झाला. त्याच्या आतिथ्याचा स्वीकार करून सगळेजण आरामावर असले. त्या श्रुतदेवानी भगवंताचे पाय चेपीत चेपीत तो म्हणाला, नाद्य नो दर्शनं प्राप्तः परं परमपुरुषः यर्हिदं शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात्मसत्यया. आपल्या शक्तीच्या द्वारा आपण हे जग निर्माण केलं, त्यात प्रवेश केला. ते पुरुषोत्तम आपण आहात. आपण मला आजच दर्शन दिलं असं काही नाही. एरवी सर्व ठिकाणी आपलं दर्शन आहेच आहे देवा. जे लोक आपल्या कथांचं श्रवण कीर्तन करतात, आपल्या प्रतिमांची पूजा करतात, आपल्याविषयी चर्चा करतात, त्यांचं हृदय शुद्ध होतं. त्यांच्या हृदयामध्ये आपण निवास करता. ज्या लोकांचं चित्त कर्माच्या वासनांनी बहिर्मुख झालेलं असतं त्यांच्या हृदयामध्ये आपण नाहीत. ज्यांनी आपलं गुणगान करून अंतःकरण सद्गुणसंपन्न बनवलं आहे त्यांच्या हृदयामध्ये आपण असता. हे प्रभो, जे लोक आत्मतत्वाला जाणतात त्यांचे परमात्मा आपण आहात. इतरांची मात्र दृष्टी झाकून टाकली आहे, त्यांना ते दिसत नाही. स्वयंप्रकाश प्रभो, आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही काय करावं याची आम्हाला आज्ञा करावी. आपल्या दर्शनाने आम्हा जीवांचे सर्व क्लेश नाहीसे झाले आहेत. शुकाचार्य म्हणतात, भगवंतानी श्रुतदेवाची प्रार्थना ऐकली. त्याचा हात हातामध्ये घेतला आणि हसत हसत भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच ब्रह्मंस्तेनुग्रहार्थाय संप्राप्तान् विद्यमून् मुनीन् संचरन्ति मया लोकान् पुनन्तः पादरेणुभिः. हे ब्राह्मणा, हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्याकरता आले आहेत. हे आपल्या चरणधुळीनं लोकांना पवित्र करतात, माझ्याबरोबर हिंडतात. देवता, पुण्यक्षेत्र, तीर्थ यांचं दर्शन, स्पर्श, पूजन इत्यादी द्वारा हे पुष्कळ दिवसानंतर हे सगळे पवित्र करतात. कोणते? देवता, पुण्यक्षेत्र आणि तीर्थ हे अनेक दिवसांनी माणसाला पवित्र करतात. पण हे संत पुरुष केवळ दृष्टीनं पूर्ण करतात. शनैः पुनन्ति कालेन तदप्यर्हत्यमेक्षया. संतांनी नुसती नजर टाकली की पवित्र होतो.
एवढंच नव्हे तर देवता इत्यादीमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे ती संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त झालेली आहे. जगामध्ये ब्राह्मण जन्माने सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो जर तपश्चर्या, विद्या, संतोष, माझी उपासना यांनी युक्त असेल तर त्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल काय सांगावं. मला माझं चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणापेक्षा प्रिय नाही, कारण ब्राह्मण सर्व वेदमय आहेत आणि मी सर्व देवमय आहे. अजान माणसं सर्वत्र मी आहे हे समजून न घेता केवळ मूर्तीमध्ये मी आहे अशी पूज्य बुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझं स्वरूप असलेले लोकगुरू ब्राह्मण यांचा तिरस्कार करतात. ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तामध्ये असा निश्चय करतात की चराचर जग आणि त्याला कारण असलेले महत्त्वादी पदार्थ ही भगवंताचीच रूपं आहेत. म्हणून हे श्रुतदेवा, तू या ब्रह्मर्षींना माझं स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेनं त्यांची पूजा कर. तू जर असं करशील तर ते माझंच पूजन केल्यासारखं होईल, नाहीतर पुष्कळ ऐश्वर्याने माझी पूजा होऊ शकत नाही. भगवंतांनी सांगितलं माझ्याबरोबर जे ऋषी आलेले आहेत त्यांची पूजा कर. सइत्थं प्रगुणादिष्टा सह कृष्णान् विजोत्तमान् आराध्यैकात्मभावेन मैथलश्चापसद्गतीम्. कृष्णाची आज्ञा शिरोधार्य मानून मग श्रुतदेवानी आलेल्या ब्रह्मर्षीची पूजा केली, आराधना केली आणि मग तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. बहुलाश्वाला सुद्धा तीच गती मिळाली. अशा रीतीने भक्ताची भक्ती करणाऱ्या भगवंतानी मिथिलेमध्ये काही दिवस राहून त्या दोघांनाही वेदमार्गाचा उपदेश करून द्वारकेला परत आले. अथ 87तमोऽध्यायः. आता 87व्या अध्यायामध्ये वेदस्तुती आहे. वेदस्तुती म्हणजे वेदाची स्तुती नव्हे, वेदांनी केलेली परमेश्वराची स्तुती. कळलं का? हे सगळ्यात अवघड प्रकरण आहे. परीक्षित उवाच ब्रह्मन् ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः कथं चरन्ति श्रुतयः साक्षात् सरसतः परे. परीक्षित राजा म्हणाला, भगवन शुकाचार्य, ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचं आहे. ब्रह्मामध्ये सत्व, रज, तम हे तिन्ही गुण नाहीत. वाणीनं किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला सर्व श्रुतींचा, श्रुती म्हणजे वेद, वेदांचे विषय तर 3 गुण आहेत. गीतेने म्हटलंय ना, त्रैगुण्य विषया वेदा. वेद हे त्रिगुण हा त्याचा विषय आहे. मग अशा स्थितीमध्ये त्रिगुणाचं वर्णन करणाऱ्या, त्रिगुणात्मक असणाऱ्या श्रुती निर्गुण ब्रह्माचं वर्णन कसं करतात? श्रुती म्हणजे वेद म्हणजे काय? शब्द आहेत. आणि भगवान शब्दाच्या पलीकडचा आहे. जे शब्दाच्या पलीकडचं आहे त्याचं शब्दाने वर्णन कसं करतात? जे त्रिगुणात्मक असलेले वेद आहेत ते त्रिगुणाच्या पलीकडे असलेल्या भगवंताचं वर्णन कसं करतात? हे इतकं सोपं सांगायला त्याला माझ्यासारखा मास्तरच लागतो. हे सगळं आमचे प्रवचनकार अधिक अवघड करून सांगतील. हे अध्यात्म अधिक अवघड करून सांगतील. त्या शुकाचार्य म्हणतात,
बुद्धीन्द्रियमन प्राणान् जनानाम् असृजत् प्रभुः मात्रार्थं च भवार्थं च आत्मने कल्पनाय च. भगवंतानी जीवाला धर्म अर्थ काम मोक्ष यांच्या प्राप्तीकरता काय दिलं? बुद्धी, इंद्रिय, मन आणि प्राण दिली. कशाकरता दिले? 4 पुरुषार्थाचा अनुभव घ्यावा म्हणून, प्राप्त व्हावा म्हणून. सैषाह्युपनिषद ब्राह्मी पूर्वेषां पूर्वजैर्धृता श्रद्धया धारयेत् यस्तां क्षेमं गच्छेद किंचनः. ब्रह्माचं प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदाचं हेच ज्ञान पूर्वजांचेही पूर्वज असलेल्या सनकादिक ऋषींनी स्वीकारलं. उपनिषद काय करतात? ब्रह्माचं प्रतिपादन करतात. वेदामध्ये सूत्र रूपाने ज्ञान आहे. खरं ज्ञान उपनिषदात आहे. ब्रह्मज्ञान खरं कुठं आहे? उपनिषदामध्ये. त्या ब्रह्माचं प्रतिपादन करणारी उपनिषद हे कुणी स्वीकारलं? सनकादिक ऋषीनं. हे पूर्वजांचे पूर्वज आहेत. म्हणजे ब्रह्मदेवानी पहिल्यांदा 4 सनत कुमार निर्माण केली. पहिल्यांदा सनत कुमारांनी 4 आहेत: सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. ते ब्रह्मज्ञानी आहे. त्यांनी नारदाला उपदेश केलाय. इतके ज्ञानी आहे. जो कोणी श्रद्धापूर्वक त्याचं श्रवण मनन करतो तो सर्व उपाधीपासून मुक्त होऊन परमकल्याणरूप परमात्म्याला प्राप्त होतो. कशाने? उपनिषदामध्ये सांगितलेलं ब्रह्मज्ञान याचं श्रवण मनन जो करतो तो मुक्त होतो. याविषयी तुला एक कथा ऐकवतो. ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद आहे. आता नारायण ऋषी म्हणजे साक्षात नारायणच आहेत. एकदा नारदो लोकान् पर्यटन भगवत्प्रियः सनातनमृषिं द्रष्टुं ययौ नारायणाश्रमम्. भगवंताचे भक्त नारद ऋषी सर्व लोकांमध्ये हिंडत सनातन ऋषी भगवान नारायणाचे दर्शन घेण्याकरता बद्रिकाश्रमामध्ये गेले. मनुष्य मात्राचं लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून भगवान नारायण भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासून धर्म, ज्ञान, संयम धारण करून तपश्चर्या करीत आहेत. बद्रीनारायणाला आपण त्या ब्रह्मकपालावर बसलो. 2 बाजूला 2 डोंगर आहेत. एका डोंगराचं नाव आहे नर आणि दुसऱ्याचं नाव आहे नारायण. परीक्षिता, एके दिवशी ते कलापग्रामवासी सिद्ध ऋषींच्या बरोबर बसले होते. बद्रीनारायणाला जाताना कलाप नावाचं गाव आहे, कळलं का? त्यावेळी नारद त्यांना प्रणाम करून त्याने हा प्रश्न विचारला. भगवान नारायणाने सर्व ऋषी ऐकत असताना जनलोकामध्ये राहणाऱ्या पूर्वीच्या लोकांना जो ब्रह्मविचार सांगितला होता तो नारदाला सांगितला. वेदस्तुती कोणी सांगितली? नारायण ऋषींनी सांगितली. कुणाला सांगितली? नारदाला सांगितली. भगवान नारायण म्हणाले, स्वायंभुव ब्रह्मसत्रम जनलोके भवत्पुरा तत्रस्थानां मानसानां मुनीनां ऊर्ध्वरेतसाम. नारद मुने, पूर्वी एकदा जनलोकामध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र
7 लोक आहेत ना, भूलोक, भुवरलोक, जनोलोक, ते तिसरा लोक जनोलोक, तपोलोक आणि शेवटला ब्रह्मलोक. त्या जनलोकामध्ये सनक, सनंदन, सनातन हे ऋषी राहत होते. त्या ऋषींचं ब्रह्मविषयक चर्चासत्र झालं. त्यावेळी तू माझ्या श्वेतद्वीपावरती अनिरुद्धाचं दर्शन घेण्याकरता श्वेतद्वीपाकडे गेला होतास. त्यावेळी ज्या ब्रह्माच्या विषयामध्ये श्रुती मौन धारण करतात, कारण श्रुती परब्रह्माचं वर्णन काय करतात? नेती नेती, न येती, तुम्ही म्हणता येते नाही, तुम्ही म्हणता येते नाही. आणि विज्ञानही तिथं झालंय आज, कळलं का? तेव्हा श्रुती मौन धारण करतात, त्या ब्रह्मासंबंधी चर्चा झाली होती. त्या नारदा, जो तू मला आता विचारलास तोच प्रश्न त्यावेळी मला विचारला होता. मी कोणाला? नारायण ऋषीला. कोणी? इतर ऋषीने. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे चारही बाहू शास्त्रीय ज्ञान, तपश्चर्या, स्वभाव यामध्ये समान आहेत. सनतकुमाराला प्रश्न विचारला होता. शत्रू मित्र आणि उदासीन त्यांना सारखे वाटतात. हा प्रश्न विचारल्यावर की ब्रह्माच्या विषयामध्ये श्रुती मौन धारण करतात, मग ब्रह्माचं वर्णन कसं करतात? विरोधाला गेले. मौन धारण करतात आणि वर्णन करतात. जे शब्दाच्या पलीकडे ते शब्दात कसं सांगतात? हे सनकादिक ऋषींना विचारल्यावर त्यांच्यापैकी एक सनंदन यांना वक्ता केला आणि बाकी सगळे श्रोते झाले. सनंदन म्हणाले, स्वसृष्टमिदमापीय शयानं सह शक्तिभिः तदन्ते बोधयांचक्रुस्तल्लिंगैः श्रुतयः परम्. पहाटे झोप घेणाऱ्या सम्राटाला त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात, त्याच्या पराक्रमाचं गायन करतात आणि त्याला जागं करतात. राजाला त्याचे चारण, भाट गायन करून जागं करतात. त्याप्रमाणे जेव्हा परमात्मा आपण निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तीसह झोपी जातो, तेव्हा प्रलयाच्या शेवटी भगवंतानी उठावं म्हणून श्रुती, वेद भगवंताचं प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी त्याला जागं करतात. त्या श्रुती भगवंताला उठवतात आणि सांगतात, आता प्रलय काळ संपलाय, झोप संपली, आता विश्वाची निर्मिती पुन्हा करा. कारण प्रलयानंतर जग आहे तसं पुन्हा निर्माण होतं असं आहे. आणि मग श्रुतीनी भगवंताला उठवण्याकरता जी प्रार्थना केली, जी स्तुती केली, त्याला वेदस्तुती म्हणतात.